परफॉर्मिंग आर्टमध्ये कसं असतं माहिती आहे का, चुका करत करतच आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळे माझा हस्तक्षेप नसणं हेच अपेक्षित आहे. कारण काय आहे की सारखा मी हस्तक्षेप करत राहील की माझं माइंडसेट वेगळं आहे, लेखकाचं माइंडसेट वेगळं आहे, दिग्दर्शकाचा माइंडसेट वेगळा आहे. माझं कॅल्क्युलेशन वेगळं असू शकतं. मी जेव्हा नाटकात काम करतो त्यावेळेला माझं कॅल्क्युलेशन वेगळं असू शकतं. पण दिग्दर्शक किंवा लेखक हे नाटक माझ्यापेक्षा जास्त वेळा वाचतात. त्यामुळे त्यांना ते नाटक जास्त कळलेलं असतं. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे ह्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे कुठले मी त्यात हस्तक्षेप करणं अपेक्षित नाही आहे. प्रॉडक्शन व्हॅल्यू किंवा त्यांना हवे असलेल्या गोष्टी वेळच्या वेळी पुरवणं निर्माता म्हणून माझं हे काम आहे. नाटक सिलेक्शन करताना प्रत्येक घटनेमध्ये आमचे मोहन शेठ म्हणजे मोहन तोंडवळकर म्हणायचे, नाटक म्हणजे काय? नाटक म्हणजे प्रत्येक प्रसंगात नाट्य असायला हवं, तर ते नाटक. तर मी नाटक सिलेक्ट करताना तेच बघतो की प्रत्येक प्रसंगात नाट्य आहे की नाही, आणि नुसतं नाट्य नाही तर नाटक पुढे नेणारं नाट्य आहे की नाही. मला असं वाटतं की निर्मात्याची भूमिका तिथपर्यंतच असायला पाहिजे. फारसा इंटरफिरन्स असला की मग खूप लोकांनी डोकं घातलं तर सगळा तो विषयच कुजून जातो अशातला, असं मला वाटतं. आणि एव्हरीबडी शुड बी आन्सरेबल. मी जास्त डोकं घातलं तर उद्या डिरेक्टर किंवा आर्टिस्टसुद्धा म्हणू शकतो, बघा तुम्ही असं म्हणाला होतात. तसं तरी म्हणता कामा नये. दिग्दर्शकानं त्याचं काम करावं, आर्टिस्टने त्याचं काम करावं.